की आता विषय आहे भडगाव पाचोरा मतदारसंघासंदर्भातला, की आपल्या या भडगाव पाचोऱ्याचे जे युवा नेते आहेत अमोलजी शिंदे यांना आता स्वप्न पडायला लागलंय की कुठलंही काम या भडगाव पाचोऱ्यामध्ये जर करतो तर मीच करतो आणि कुठलंही काम आणतो तर मीच आणतो, तर असा खोटा दुराग्रह त्यांनी आज भडगाव पाचोऱ्याच्या शेतकऱ्यांच्या मध्ये पसरवण्याचं काम केलेलं आहे। तर यात महत्वाचा मुद्दा आहे पीक विम्यासंदर्भातला। पीक विम्यासंदर्भामध्ये वारंवार एक संविधानिक पदावर असणाऱ्या आमदार किशोरप्पा पाटलांनी वारंवार मंत्रालयाचे उंबरठे झिंजवलेत, वारंवार कृषी मंत्र्यांना पत्रव्यवहार केला। कृषी मंत्र्यांचा एंडोर्समेंट मी तुम्हाला दाखवू शकतो, कृषी मंत्र्यांना फोन केलेले मी तुम्हाला दाखवू शकतो, मुख्यमंत्र्यांच्या एंडोर्समेंट मी त्या देखील तुम्हाला तेथे दाखवू शकतो। आणि हा प्रश्न हा फक्त काय आता कलेक्टरला निवेदन दिलं म्हणून तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला असा त्याचा अर्थ होत नाही, की जळगाव जिल्हा याच्यात बसत नाही यासाठी किशोरप्पांनी वारंवार पत्रव्यवहार केला। अनेक बाबी पीक विमावाल्यांच्या त्या कंपनीवाल्यांच्या लोकांच्या लक्षात आणून दिल्या आणि तेव्हा हा जळगाव जिल्ह्यामध्ये सामूहिकरित्या सर्व लोकप्रतिनिधींनी एक संविधानिक पदावर असणाऱ्या लोकांनी बाजू मांडली आणि तेव्हा निर्णय झाल्याचं आपल्या सर्वप्रथम लक्षात येतं। आणि फक्त काहीतरी जसं मी अगोदरच बोललो की कावळा बसायचा घात आणि फांदी मुळायचा घात असा प्रकार अमोल शिंदेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चाललेला आहे, तर अत्यंत खोटी बाब आहे। आता ते गाणं नाही का की मला आमदार झाल्यासारखं वाटतं, तर तशी एक प्रतिमा समाज मनामध्ये ते तयार करू इच्छित आहात। तर या बाबतीमध्ये आणि त्यांनी जे पत्र सन्माननीय कलेक्टर साहेबाला या अगोदर दिलं, साधारण ती पत्राची तारीख आहे 20/8/2024 आणि मी तुम्हाला सन्माननीय किशोरप्पा पाटलांची बातमी दाखवली 9/11/2023 आणि या अगोदर सुद्धा किशोरप्पा पाटलांनी वारंवार पाठपुरावा करून तो आपला जिल्हाच भडगाव पाचोरा तर आहेच त्याच्यात, पण जिल्ह्याच्या बाबतीत कसं हे सरकार किंवा पीक विमाच्या कंपन्या कशा सकारात्मक होतील या बाबतीमध्ये अहवाल पाठवलेला आहे। आणि वारंवार याच्या बैठका काही कलेक्टरकडे होत नाही, तर याच्या बैठका राज्य लेवलला कृषी मंत्री त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित केलं जातं आणि पीक विमा कंपन्यांचे जे आक्षेप असतात ते आक्षेपाच्या बाबतीमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधींना तिथे भूमिका मांडावी लागते आणि ती भूमिका मांडून झाल्यानंतर तो अहवाल राज्य सरकार मार्फत केंद्राकडे पाठवला जातो आणि केंद्रामार्फत तो निधी इथे वितरित केला जातो। तर या खोट्या वावड्या उठवण्याचं काम अमोल शिंदेच्या माध्यमातून चाललेलं आहे, श्रेय लाटायचं काम यांच्या माध्यमातून चाललेलं आहे, हे सपशेल खोटं आहे। म्हणून आज जर खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याचा दसरा आणि दिवाळी गोड झाल्याचं खरं जर काम कोणी केलं असेल तर भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे। कारण की एक संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी तेथे वारंवार या भूमिका मांडल्या आणि म्हणून आपल्या पाचोऱ्या तालुक्यातील जवळपास 46,116 शेतकऱ्यांना 93,58,00,000 रुपयाचा लाभ झालेला आहे आणि भडगाव तालुक्यातील जवळपास 23,771 शेतकऱ्यांना 11,84,00,00,000 एवढ्या रुपयांचा लाभ जवळपास 105 कोटींची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हा पाचोरा भडगाव परिसरातला शेतकरी हा सुज्ञ आहे, हा जाणकार आहे। असे कितीही लोकांनी अफवा किंवा श्रेय लाटण्याचं काम केलं तर त्याला हा शेतकरी जुमानणार नाही। जो संविधानिक पदावर आहे, जो लोकप्रतिनिधी आहे, जो खालच्या सभागृहामध्ये वरच्या सभागृहामध्ये केंद्राकडे राज्याकडे कृषी मंत्र्यांकडे कृषी आयुक्तांकडे विभागीय आयुक्तालयांकडे या सर्व गोष्टींमध्ये पाठपुरावा करतो, संविधानिक पदावर असणारा लोकप्रतिनिधीच हे काम करू शकतं। त्यामुळे मी सांगतो जगद्गुरु तुकारामांच्या भाषेत तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हेड्या गबाड्याचे काम नोहे, म्हणून जे त्या पदावरती आहेत त्याच पदावर असणाऱ्या माणसांचं एक काम आहे, फुकटचं श्रेय कोणी लाटू नये। आणि माझं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं त्यांना जाहीर आव्हान आणि आवाहन देखील आहे की तुम्ही जर का वारंवार कृषी मंत्र्यांना तसा पाठपुरावा केला असेल, लेखी असेल, फोन स्वरूपातला असेल, तो आपण वर्षभरा अगोदरचा तो आपण जाहीर करावा।
किंवा वारंवार आपण मुख्यमंत्र्यांकडे तशा काही इंडॉर्समेंट घेतल्या आहेत का, ते आपण त्याची उत्तरं आपण द्यावीत. कधी आपण सन्माननीय कॅबिनेट मंत्री पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे या गोष्टींचा वारंवार पाठपुरावा केला आहे का, याचे सुद्धा पत्र आपण सर्वांसमोर जाहीर करावे. आणि राहिला विषय किशोरप्पांच्या वतीनं या सर्व गोष्टी पाठपुरावा केल्याचा तुम्ही म्हणाल, त्यावेळेस मी सर्व पत्र आपल्या समोर ती जाहीर करण्यास केव्हाही तयार आहे. तुर्तास आता एवढंच. जय महाराष्ट्र.